सुंदरसं केरळ, हिरवगार छानपैकी नारळी झाडे आणि एकदम सुंदर थंड हवा, सुंदरसा नजारा केरळमधील आपण लाईव्ह व्हिडिओ आजचा तुमच्यापर्यंत मित्रांनो. केरळ राज्यातील हे सुंदरसे नारळाचे झाड आणि सुंदर दृश्य आणि लाईव्ह प्रवास माझा चालू आहे. बघा किती सुंदर मस्तपैकी पल्लीपुरम स्टेशन पास होत आहे. त्रिशूर, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम अनेक म्हणजे ठिकाण मी इकडे सर्व केरळ फिरलेलं आहे. याच्या अगोदर पण मुन्नार टेकडी, पाऊस चालू झाला तरी 2 दिवस मी केरळमध्ये सध्या फिरेलच आणि त्यानंतर मी परत रिटर्न जर्नी रत्नागिरी, मुंबईहून परभणी. लाईव्ह नजारा आजचा हा सर्व काही आपणापर्यंत केरळ राज्यामधून तुम्हाला सर्वांना भारत भ्रमण केलेले युवक ओम शर्माजीचा माझा सुप्रभातम. राधे राधे, जय शिवराय, जय भीम, आदाब सभी को. केरळमध्ये पोहोचलोय मित्रांनो. मी कोचीनला पोहोचेल थोड्याच वेळात. पाऊस चालू झाला केरळमध्ये, थोडासा उशीर झाला. 1-2-3 दिवस अगोदर यायला पाहिजे होतं मी. केरळला पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो. तरी पण 2-3 दिवस मी केरळमध्ये फिरेल आणि परत येईल. पाऊस चालू असताना थोडं फिरण्याची मजा कमी होते. पाऊस चालू नसताना 4-8 दिवस अगोदर केरळला पोहोचायला पाहिजे होतं मी. चला काही हरकत नाही, थोडा उशीर झाला तरी. सुंदरपैकी बघा किती सुंदर नारळाचे झाड, किती सुंदर केरळ आहे, किती छानसं अतिशय सुंदर नारळाचे झाडं केरळ. पंछी सुर में गाते हैं, भवरे गुनगुनाते हैं. हे जे सिर्फ तुम मधलं सीन जे होतं त्या गाण्यातलं, पंछी सुर में गाते हैं, भवरे गुनगुनाते हैं, हवा. हे सुंदरसं बघा नारळाचे झाडं आणि सुंदरसं दृश्य. पाऊस चालू झालेला आहे. आजचा हा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत केरळमधून. केरळ राज्यामध्ये आता एक अजून 3-4 तासामध्ये मी कोचीनला पोहोचेल. लाईव्ह नजारा, केरळचा लाईव्ह नजारा आपण बघत आहात. सुंदर हिरवगार दृश्य, नारळाचे सुंदर सुंदर झाडे, मस्त एकदम. केरळ म्हणजे केरळच, एकदम झकास हिरवगार, उंच उंच नारळाचे झाड आणि सर्वत्र हिरवळच हिरवळ. ऐसा नजारा और कहाँ. तुम्हाला सर्वांना केरळमधून सुप्रभातम, राधे राधे मित्रांनो. लाईव्ह व्हिडिओ, आजचा लाईव्ह व्हिडिओ केरळमधून तुम्हाला सर्वांना. जर्नी चालू आहे माझी, प्रवास सुरू आहे. ट्रेनमध्येच आहे अजून. 10-11 वाजता पोहोचेल कोचीनमध्ये. निसर्गाची किमयाच भारी. एवढं घनदाट हिरवगार, उंच उंच नारळी झाडे, अनेक प्रकारचे वृक्ष. एवढी हिरवळ भारतामध्ये इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. जेवढी केरळमध्ये आहे तितकी इतरत्र कुठेही नाही. आणि लद्दाखमध्ये तर झाडच नाही. लद्दाखला जेव्हा आपण जातो, लेह लद्दाख, तिथे वृक्षच नाही, पूर्ण पहाडच पहाड. एकही वृक्ष लवकर पाहायला मिळत नाही. आणि इकडं म्हणजे सुका डोंगर पाहायला मिळत नाही. बघा ईश्वराची किती सुंदर किमया आहे, लीला आहे. नजारा है।
पीछे से भी जाएंगे ये इवनिंग वाला चाहिए था, शाम में 6 बजे नज़ारा है। ये अभी क्या अंधेरा होने से समुद्र पूरा दिख भी नहीं रहा। वो जो देखो जो सामने लाइट चल रही है ना, गोवा लाईव्ह जर्नी केरळ रत्नागिरी ते कोचीन आणि हे लाईव्ह सीन नाईट व्ह्यू ये मडगाव जा रहा है। गोवाचं पूल आहे मित्रांनो। गोवाच्या पुलावरून ट्रेन जात आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत। खाली मस्त निळा समुद्र छानपैकी आणि हा ब्रिज बनलेला आहे नवीन। कोकणमध्ये प्रवास चालू आहे मित्रांनो। कोकण संध्याकाळचा एक व्ह्यू घ्यायचा होता, परंतु उशीर झाल्यामुळे सर्व अंधार समोर। आता समुद्राचा एक सुंदरसा व्ह्यू होता, तो घेण्यात नाही आला।